अरे काय म्हणतो ओमकार, कसा आहेस? काय म्हणतोस? मजेत. मस्त मस्त. तुझं काय चाललं बाकी? एकदम मस्त. बस ना. अरे थँक्यू. का रे, कांबळे आला नाही तुझ्यासोबत? ते त्याच्या एरियामध्ये नाकाबंदी चालू आहे ना. का रे? काय तर म्हणे त्याच्या एरियात बलात्कार झाला. आपल्या देशात बलात्काराचं प्रमाण खूपच वाढत चाललंय नाही? सोड ना, आपल्याला काय करायचंय? त्यांच्या जातीतल्या मुलीवरती बलात्कार झालाय, आपल्या थोडी. बलात्कार करणारे जात धर्म बघून बलात्कार करत नाहीत. बलात्कार हा बलात्कारच असतो. असो, सॉरी यार. उद्याचं काय प्लॅन? उद्याचं काय? 15 ऑगस्ट. आपल्या शाळेत जाऊया. चालेल ना, नक्की. पण झेंडा कुठून घ्यायचा? यावेळेस मी सांगतो तिथून घेऊया. म्हणजे? चल ठीक, दाखवतो. चल. शी यार, कुठल्या घाणेरड्या वस्तीतून घेऊन आलायस तू मला? वास मारतो यार. अरे यार, किती घाणेरडी वस्ती होती यार. आता घरी जाऊन मला आंघोळ करावी लागेल. माणसाला समाजभान असणं गरजेचं आहे की नाही? बेटा, तुला माहिती आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य केव्हा मिळालं? 15 ऑगस्ट 1947. स्वातंत्र्य मिळूनही या देशातले नागरिक अजून स्वतंत्र नाहीत. म्हणजे? कारण या देशातला नागरिक अजून एका विशिष्ट चौकटीत अडकतो, धर्म नावाची. ज्या दिवशी धर्म नावाची चौकट तुटेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडू. तुला आठवतं आपल्या शाळेत एक प्रतिज्ञा म्हटली जायची? हो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आपण ती प्रतिज्ञा विसरत चालतो. चल भेटू पुन्हा. ओमकार, थँक्स यार. का रे? काय नाही, जराशी धूळ बसली होती, आता स्पष्ट दिसतंय. आज खऱ्या अर्थानं तू स्वातंत्र्य झाला एका विशिष्ट चौकटीत. स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझं प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागीन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचं कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझं सौख्य सामावलं आहे.